जनता की बात जनता के साथ। नंदुरबार जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। नंदुरबार खंडबारा मार्गावरील भादवड गावाजवळ 2 मोटरसायकलींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक तरुण गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर गावकऱ्यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला, मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल तासभर लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। नंदुरबार खंडबारा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने गंभीर जखमी युवकाला स्थानिकांनी खासगी वाहनातून धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। रुग्णवाहिका वेळेत पोहोचली असती तर जखमीला अधिक लवकर उपचार मिळाले असते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर जिल्ह्यातील अपुरी रुग्णवाहिका सेवा आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नमस्कार। आज खंडबारापासून तर भादवडच्या मध्यभागी ॲक्सिडेंट झाला। 1 तासपर्यंत ॲक्सिडेंट होऊन जे नौजवान आहे पडून राहिल्या। खंडबाराला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली, कारण 1 तासपर्यंत जर रस्त्याचे काम चालू आहे, रुग्णवाहिका जर उपलब्ध झाली नसेल तर मला सांगा, जर योग्य वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर ते 2 तरुण मेले आहे ते जिवंत झाले असते। एक तरुण आता नंदुरबारला पाठवलेलं आहे। तर मला असं वाटतं की रस्त्याचे काम सुरू आहे तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। जर रस्त्याचे काम चालू आहे तर नेहमी ॲक्सिडेंट होत असतात। मग हे ॲक्सिडेंट थांबवायचे असेल तर तुम्ही उदाहरणार्थ खंडबारा असेल, नंतर विसरवाडी असेल किंवा जवळजवळ कुठे पण असेल त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या पाहिजे, एक्स्ट्रा उपलब्ध झाल्या पाहिजे। जर हे आदिवासी जिल्हा आहे म्हणून अशी असुविधा आहे का? सर्वात महत्त्वाचे काय, आदिवासी लोकांचे जे मृत्यू झाले आहे त्यांना काही महत्त्व नाही का, असा प्रश्न पडतो। म्हणून प्रशासनाला आवाहन करतो की रुग्णवाहिका एक्स्ट्रा खंडबाड्याला उपलब्ध करून द्यावे, कारण की तरुण 1 तासपर्यंत तिथे पडलेले होते। जर लवकर जर सुविधा प्राप्त झाली असती तर कदाचित ते तरुण वाचले असते। आज 2 तरुणांची मृत्यू झाली आहे, तर आता आज बघा असे तरुणांचे मृत्यू झाले, उद्यापासून किती तरुण मरू शकतात। म्हणून प्रशासनाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी। जनता की बात जनता के साथ।